26 नवंबर को हर साल यौम आइन के तौर पर मनाया जाता है। आज ही के दिन 1949 को दस्तूर साज कमेटी के सदर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मुल्क का आइन बनाकर इसको सदर जमहूरिया हिंद के सुपुर्द किया था। यौम आइन के मौके पर रियासत के दीगर मुकामात की तरह नांदेड़ शहर में भी मुख्तलिफ प्रोग्राम लिए जा रहे हैं। इसी के तहत कांग्रेस पार्टी की जानिब से भी यौम आइन का खुसूसी तौर पर एहतमाम किया गया। साबिक रियासती वजीर DP सावंत की मौजूदगी में कांग्रेस पार्टी के मकामी जिम्मेदारान और कारकुनान ने एक मुकाम पर जमा होकर आइन की तमहीद का इज्तिमाई तौर पर मुताला किया और दस्तूर हिंद के तहफ़्फ़ुज़ के लिए हर मुमकिन कोशिश करने का अज़्म ज़ाहिर किया। इसी के साथ कांग्रेस पार्टी की जानिब से पूरे मुल्क में एक अवामी बेदारी मुहिम भी चलाई जा रही है। इस मुहिम के तहत मुल्क में बढ़ती हुई महंगाई, दस्तूरी कदरों को कमज़ोर करने के लिए की जा रही कोशिशों के खिलाफ लोगों को मुत्तहिद करना और मुल्क में कौमी यकजहती का माहौल तैयार करने की कोशिश करना है। यौम आइन के तहत मुनक़्क़िदा प्रोग्राम में कसीर तादाद में आम लोग भी शरीक हुए। संविधान बचाओ, देश बचाओ, काँग्रेस पक्षाचा भारत कुठल्या कालखंडातून जात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान समितीने संविधानाने आणि या स्वतंत्र भारताला विकासाची नवीन दिशा आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राष्ट्रपतींना बहाल केलं आणि 1947ला जरी देश स्वतंत्र झाला असला तरी देशाला दिशा देण्याचं काम हे 1949 26 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आज संविधान दिन आपण साजरा करतो आहोत। भारत देश हा 18 पगड जातीने अनेक धर्माने सजलेला हा देश आहे आणि या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम कोणी करत असेल तर भारताचं संविधान करतं आहे आणि म्हणून या संविधान दिन साजरा करण्याचं काम आज काँग्रेस पक्षाने देशभरात केलं आहे। त्याचबरोबर या संविधान दिनासोबतच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने जनजागरण अभियान संपूर्ण देशात चालू केलेलं आहे आणि त्या निमित्ताने भाजप सरकारच्या काळात गेल्या 7 वर्षात जी प्रचंड महागाई झालेली आहे, प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढलेली आहे, मग डाळी असो, पेट्रोल असो, डिझेल असो, गॅस असो, गृहिणी त्रस्त झालेल्या आहेत, पेट्रोल डिझेलमुळे सगळे मध्यमवर्गीय त्रस्त झालेले आहेत, शेतकरी त्रस्त झालेले आहेत। एवढी मोठी महागाई या देशामध्ये गेल्या 7 वर्षात वाढलेली आहे। त्याच्या संदर्भातसुद्धा जनजागरण अभियान आम्ही लोकांपर्यंत पोचणार आहोत। घरोघरी जाऊन कशा पद्धतीने ही महागाई या सरकारने करून ठेवलेली आहे, कशा प्रकारे चुकीचं काम हे सरकार गेल्या 7 वर्षापासून केलं आहे, संविधानाला कशा प्रकारे याने तोडून मोडून करण्याचं काम गेल्या 7 वर्षापासून करतायत, हे आम्ही लोकांपर्यंत जाऊन जनजागरण करणार आहोत। आणि त्या निमित्ताने आज 26 नोव्हेंबर रोजी आज इथं कार्यक्रम आम्ही घेतला। हाच कार्यक्रम पुढे चालू राहील आणि येत्या 30 तारखेपर्यंत जनजागरण अभियानसुद्धा या निमित्ताने चालू राहील। प्रभाग 8च्या वतीने यापुढे आम्ही जनजागरण जे आमच्या काँग्रेस पक्षाने कार्यक्रम दिलेला आहे त्या अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांची जागृती करणं, यासाठी महिला आणि युवक वेगळी अशी टीम तयार करून प्रत्येक भागामध्ये शिवाजीनगर असो, आंबेडकर नगर असो, पुन्हा नयाबादी असो किंवा गोकुळनगर असो, लेबर कॉलनी असो, विसाव कॉलनी, इथं प्रत्येकजण म्हणजे माझ्यासोबतचे नगरसेवक मोहिनी येवणकर, दुष्यंत सोनाळे, नागनाथ गड्डम, फिरोजभाई, संदीप सोनकांबळे, मुंतजी, आम्ही सगळ्यांच्या टीम तयार करून प्रत्येक ठिकाणी मीटिंग घेऊन लोकांना ही काय आमची योजना आहे, सरकार आम्ही जो पक्ष राबवतो, आमची ही जी जनजागरण मोहीम आहे ती कशा करता आहे, काय याचे जागृत करायचं आहे, लोकांना दाखवून द्यायचं की मागच्या 7 वर्षात काय काय दर वाढलेत आणि जीवन कसं त्रस्त झालं आहे सामान्य माणसाला या महागाईच्या आगीमध्ये होरपळायला लागते, याची यांना जाणीव नाही। फक्त अंधभक्त मोदी व्हावा, ठीक आहे मोदी तुम्ही व्हावा करा, पण सामान्य माणसाला जगायचा अधिकार आहे की नाही या बाबतीत आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। किती दर वाढलेले आहेत हे दाखवायचं आहे, त्याचा फरक कळू द्यायचा आहे आणि लोकांना आता तरी जागे व्हा बाबा, आता जागे व्हा, ही वेळ नाही, ही वेळ फक्त बाबा या संविधानावर चालण्याची वेळ आहे, हेच लोकांना आम्हाला समजून सांगायचं आहे। त्यासाठी आम्ही ही मोहीम प्रभावीपणे राबवणार आहोत
आणि आमचे नेते अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करायसाठी ही मोहीम सर्वांनी माझ्या पक्षातल्या सर्व समविचारी लोकांनी राबवावी अशी मी त्यांनाही विनंती करणार आहे.